नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालन्यात अवैध शस्त्रसाठ्यावर चंदनझिरा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 22 धारदार तलवारींसह 41 घातक शस्त्रे जप्त केली आहे। या प्रकरणात एक जण पोलिसांच्या ताब्यात असून 22 धारदार तलवारी, 15 धारदार खंजीर आणि 4 धारदार चॉपर असा एकूण 1,34,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। जालना शहरात गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू आहे। याच कारवाई अंतर्गत चंदनझिरा पोलिसांनी अवैध विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेली तब्बल 41 घातक हत्यारे जप्त केली आहे। चंदनझिरा पोलिसांनी सुंदरनगर परिसरातील एका घरावर छापा टाकून 22 धारदार तलवारी, 15 धारदार खंजीर आणि 4 धारदार चॉपर असा एकूण सुमारे 1,34,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय। या प्रकरणी शेख माजेद शेख लतीफ याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला 12 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शेख माजेद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो धारदार हत्यारे घरात साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीची खात्री करून चंदनझिरा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकलाय। या कारवाईत तब्बल 41 घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहे। शहरामध्ये एक गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती। पोलीस निरीक्षक चंदनझिरा श्री किरण बिडवे यांना माननीय पोलीस अधीक्षक सर संधू सर आणि अपर पोलीस अधीक्षक साळी सर यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्या दरम्यान त्यांना जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती, गोपनीय माहिती, त्या आधारे आपण शहरामध्ये 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडनं 41 वेपन्स जप्त केलेले आहेत। त्यामध्ये 22 तलवारी आहेत, 15 खंजर आहेत आणि 4 चॉपर आहेत। असे साधारणपणे 1,34,000 रुपयाचा हा मुद्देमाल आहे, तो आपण जप्त केलेला आहे। शेख माजेद आणि इम्रान उर्फ इम्मा या 2 आरोपींकडनं आपण हे जप्त केलेलं आहे। बेसिकली या 2 आरोपींची त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती। एक आरोपी आपल्याला मिळालेला आहे रेड करते वेळेला आणि ज्यातला मुख्य सूत्रधार आहे इम्रान, तो फरार आहे। त्याला अटक करण्याकरता आपण चंदनझिऱ्याची 2 पथकं रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यालाही आम्ही अटक करू। जालना तालुक्यातील विरेगाव येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराचा एक व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये विहिरी आणि घरकुलासाठी लाच म्हणून पैसे दिलेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवक, सरपंच पती आणि ग्राम रोजगार सेवक यांना थेट जाब विचारलाय। सध्या हा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल होत असून ग्राम रोजगार सेवकामार्फत लाखो रुपयांची वसुली झाल्याचा बोललं जात आहे। त्याचे 1,000-1,200 प्रत्येक मास्टर दिलेले आहेत। आता फायनल बिल मंजूर झालं, त्याचे बी आम्ही 9,000 रुपये दिलेले। सर पैसे सगळे दिलेले पण 2 वर्षापूर्वी अजून पैसे परत नाही मंजूर करायला 30 के मध्ये बाहेर गावात 35 लाख ते इथं 20च घेतले। काय म्हणते तुमच्या देखत बाहेर गावाला 35 घेतले, आम्ही 20च घेतले म्हणते ते काय करणार तुम्ही याच्यात? तुमच्या देखत तुम्हाला काय समजेल? समजच काय विषय? हा मग तुम्ही कसं काय पैसे घेतले म्हणजे मुकेश बोलायला पाहिजे त्याचे पोस्टर काढा सगळं गोष्ट झालं। अरे मला तेही म्हणायचं, हे लाव द्या मास्टरचं, तुम्हाला अधिकार आहे एखादी मंजूर करून आणायची। समजा बाहेर गावाच्या लोकांनी 35 घेतले, तुम्ही 20 घेतले का नाही? तुम्ही स्वतः मंजूर करून घ्या ना, देऊ नका सरपंच काम कोण तुमचं काम तुम्ही मंजूर करून घ्या। अरे वा, तुम्ही काय सर घेऊन नंबर पडता घे तुम्हाला हे बोलणं पडतं का? सर आमच्याकडून करायचं असलं सरपंचाकडून माझ्याकडून तो 20,000 रुपये द्यावा लागेल म्हणते ते। बाहेर गावाच्या 35,000 रुपये घेतले म्हणते ते तुमच्या देखत। तुम्ही घेतून दिलेत का? घेतून घेतले का पैसे तुम्ही? मग असं काय रोजगार सेवक तुमचे म्हणून होते का? मला ते सांगायचं नाही, तुम्ही ते सांगा। तुम्ही काय म्हणता, समजा तुम्हाला 20,000 द्यायचे नाही, मग आमच्याकडे येऊ नका। मग तुम्ही काय सांगा? सगळ्याचे काम होते, सगळ्याचे काम होतील। तुम्हाला 20,000 दिले तर बरं सांगा, नाही तर मग तुम्ही आमच्याकडे येऊच नका। असं नाही साहेब, म्हणलं तुम्ही काय केलं ते खाता दाखल करू शकता ना? काय सह्या घेऊन जा, तुम्ही स्वतः घेऊ शकता, आम्ही जमा करू शकतो। आम्ही जमा, हे माझं काम आहे का तुमचं आहे? सांगा, ते सांगा, सांगा।
नवीन दोन वर्ष विषय 2024 आजचा विषय कुठं विषय कधीचा असू द्या. तुमच्या ते काय म्हणते, जर तुम्हाला आम्हाला पैसे द्यायचे नसले तर तुम्ही तुमची विहीर मंजूर करून आणा. सरपंचाकडे जाऊ नका, नुसत्या सह्या घेऊन जा. मग रोजगार सेवक काय कामाचा तुम्ही सांगा. आम्ही आमचं जमा करत त्याचं काम करून एवढं टाकून देऊ. नाही मी तुमचा माझा संबंधच नाही. मी त्या साहेबाला बोलायला लागलो. मग त्यांनी म्हणत ना ज्याचा अधिकारच नाही. अरे दुसरा गाव किती 20 मटर जालना जिल्ह्यातील शहागड परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 12 वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा थरारक प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास अली बागवन हा 12 वर्षीय मुलगा रस्त्यावरून जात होता. त्याचवेळी अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केलाय. काही कळण्याच्या आतच कुत्र्याने मुलाच्या तोंडाला चावा घेतला आणि त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर जखमी अली याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहागड परिसरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांसह लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. विशेषतः शाळकरी मुले आणि लहान मुले रस्त्यावरून जात असताना अशा कुत्र्यांच्या हल्ल्याचा धोका वाढला असून त्यामुळे प्रशासन जालना जिल्ह्यातील एका चिमुरडीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात जालना पोलिसांनी जलदगतीने तपास पूर्ण करत आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 57 दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या हस्ते जालना जिल्हा पोलीस दलातील संबंधित अधिकारी कर्मचारी आणि कोर्ट पेरवी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आलाय. गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने तपास, भक्कम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा यामुळे आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यात जालना पोलिसांना यश आलंय. या कामगिरीमुळे जालना पोलिसांच्या तपास यंत्रणेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे. चिमुरडीवरील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात जलदगतीने तपास करून आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जालना पोलिसांचा विशेष गौरव करण्यात आलाय. अवघ्या 57 दिवसात तपास पूर्ण करून प्रकरण न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडण्यात आलं होतं. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. तपासादरम्यान आवश्यक पुरावे संकलित करून ते न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावीपणे सादर करण्यात आले. त्याचबरोबर कोर्ट पैरवी कर्मचाऱ्यांनीही प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन केलं. गौरव सोहळ्यात अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, SIT प्रभारी अधिकारी तसेच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह तपासात आणि न्यायालयीन पैरवीत योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आलाय. दिनांक 11 जून रोजी हा गुन्हा दाखल झालेला होता. 10 जूनची घटना होती. शहरातील एकदा अगदी गजबजलेल्या वस्तीतील एका चिमुरडीवर अत्याचार केलेला होता आणि त्यातला आरोपी आपण लगेच ताबडतोब अटक केलेला होता. आणि या प्रकरणाचं गांभीर्य बघून माननीय पोलीस अधीक्षक सरांनी एक SITची स्थापना केली होती. ॲडिशनल SP साहेब, आम्ही स्वतः, त्यानंतर पोलीस निरीक्षक सदर बाजार, PSI पिंक पथक 1 वे आणि स्टाफ असं एक तपास पथक होतं. या विशेष तपास पथकाने अहोरात्र मेहनत करून अवघ्या 24 दिवसामध्ये दोषारोपपत्र परिपूर्ण मामले कोर्टात सादर केलं आणि कोर्टाने स्पीडी ट्रायल करण्याबाबत आम्ही विनंती केल्यानंतर स्पीडी ट्रायल घेतली. फास्ट ट्रॅक प्रकरण चालवलं
आणि फास्ट ट्रॅकवर प्रकरण चालून अवघ्या 57 दिवसामध्ये या गुन्ह्यामध्ये निकाल लागला आणि आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा माननीय न्यायालयाने सुनावलेली आहे. या प्रकरणाची आमच्या वरिष्ठांनी दखल घेतली. माननीय आय जी साहेबांनी त्याबद्दल सर्व टीमचं अभिनंदन केलं, कौतुक केलं आणि सर्व टीमचे जे सदस्य होते, अधिकारी कर्मचारी, त्यांचा काल गुन्हे बैठकीच्या दरम्यान प्रशस्तीपत्र देऊन गौरव केलेला आहे. निश्चितच ही जालना जिल्हा पोलीस दलाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे आणि त्याचं तितकंच चांगलं कौतुक सरांनी केलेलं आहे. त्यामुळे अजूनही अशीच चांगलं आणि नाविन्यपूर्ण आणि खूप चांगलं काम करायला आमच्या लोकांना निश्चित प्रेरणा मिळेल. सरांनी काल आमचं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन केलं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोशल मीडियातून अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी जालन्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुकवरून महसूल मंत्री बावनकुळे यांच्यावर त्रिशूल पाटील नावाच्या फेसबुक अकाउंटवरून अश्लील शिवीगाळ, धमकी आणि द्वेष पसरवल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोशल मीडियातून अश्लील वक्तव्य करून द्वेष पसरवल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याने मनोज जरांगे समर्थक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्रिशूल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्ते मोहन अबोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झालेला आहे. त्रिशूल पाटील नावाच्या फेसबुक ID वरनं तो एक व्हिडिओ अपलोड केलेला होता. तो आक्षेपार्ह आहे अशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आणि त्यामधलं मटेरियल हे खूपच आक्षेपार्ह आहे आणि त्यामध्ये खूप अश्लील शिवीगाळ केलेली आहे आणि ती प्रसारित केली आहे अशी तक्रार प्राप्त झाल्यावरनं 296 BNS आणि 67 IT ॲक्ट या कलमांतर्गत सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास त्यामध्ये करत आहोत. ID नेमकी कुणाची आहे, कोण व्यक्ती आहे, ती कुणी तयार केलेली आहे याबाबतचा यामध्ये सविस्तर शोध घेण्यात येत आहे आणि तपास करण्यात येत आहे. जालना शहरात भारतीय जनता पक्षाच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता MIDC फेज क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर चौफुली येथे या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना शहरात उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार नारायण कुचे, भाजपा जालना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, उपमहापौर राजेश राऊत, सभापती अशोक अण्णा पांगारकर, भास्करआबा दानवे, जिल्हाध्यक्ष तसेच नगरसेवक गोरंट्याल, नगर महावीर ढक्का, अशोक पवार, सोनू पवार, सिद्धिविनायक मुळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 14 तारखेला जालना शहरामध्ये येत आहेत. त्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन हे त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं सर्व तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येण्याचं आव्हान केलेलं आहे. मला असं वाटतं की जालना जिल्ह्याच्या दृष्टीने एक पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं एक पाऊल आहे. या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांनी देशभर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावर कार्यालय असावे अशा प्रकारचा निर्णय केला आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन जागा घेऊन त्या ठिकाणी कार्यालयाचं बांधकाम करायची सूचना केल्या. अनेक ठिकाणी अशा प्रकारचे कार्यालय बांधून तयार झालेत. काही ठिकाणी आत्ता बांधकामं चालू आहेत, काही ठिकाणी बांधकामं सुरू होत आहेत. मला असं वाटतं 2027पर्यंत या देशात आणि आपल्या राज्यात जवळपास भारतीय जनता पक्षाचे सर्व जिल्ह्यामध्ये कार्यालय होतील. आमचं मराठवाडा विभागाचं कार्यालय छत्रपती संभाजीनगरला एक अद्ययावत अशा प्रकारचं कार्यालय याआधीच देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि राज्याचं कार्यालय या कार्यालयाचा शुभारंभसुद्धा
मुंबईमध्ये झालेला आहे. मला असं वाटतं की पार्टीच्या दृष्टीनं आमच्या एक अभिमानाची गोष्ट आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.